महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यातील दिव्यांगांच्या आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचा जाहीर पाठिंबा। दिव्यांगांच्या मागण्या त्वरित पूर्ण करा नसता दिव्यांगासह थेट मंत्रालय येथे भव्य आंदोलन करणार रतन लांडगे यांचा इशारा। जालन्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आज दिव्यांग बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। यावेळी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसंबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर पुढच्या खाली करा अशा प्रकारच्या घोषणा देखील यावेळी दिव्यांग बांधवांच्या वतीने देण्यात आल्या। यावेळी दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाला सामाजिक नेते तथा नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला असून दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण कराव्यात नसता येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांसाठी मंत्रालयावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा रतन लांडगे यांनी यावेळी दिला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। सर, तुम्ही पाठिंबा दिला आंदोलनाला, काय सांगणार यावेळेस? जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा भविष्य संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडगे। आज दिनांक 28/4/2025 रोजी आज दिव्यांगांचा अपंगांचा आज रस्ता रोक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला माझा नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे। आणि हे जे अपंग आहे आज उन्हातान्हामध्ये आज बिगर पाण्याचे उन्हातान्हाचे आज हे जे हक्कासाठी लढत आहे आणि आज ते कलेक्टरच्या दरबारी गेले आहे। आज आपल्या जालना जिल्ह्याचे आमदार असून खासदार असून पालकमंत्री असून आज त्या अपंगाचा कोणीही काही भाव उचलत नाही आणि त्यांना धंद्या पाणी उद्योगाला काही मदत करत नाही। म्हणून आज त्यांचं आंदोलन त्यांची मागणी आहे की दिव्यांगाला जे अपंग आहे आंधळे लंगडे त्यांना प्रत्येकाला 10,000 रुपये मंडळाने 10 लाख रुपये अशी प्रत्येकाला मदत करावा, कारण की ते काहीतरी व्यवसाय करून ते आपलं जीवन जगतील यासाठी त्यांची मागणी आणि इतर मागण्या त्यांच्या भरपूर आहेत। ती मागण्यासाठी मी नेताजी सुभाषचंद्र बोस असा रस्ता रोक आंदोलनाला त्यांना मी पाठिंबा दिला आहे। आणि जर यांची मागणी जर आता तात्काळ जर पूर्ण नाही केली सरकारने तर सुभाषचंद्र बोस ही सर्व महाराष्ट्रभर संघटना माझी आहे, त्या संघटनेला घेऊन मी जागोजाग रस्त्यावर अपंगासाठी बसणार आणि त्यांना हक मिळवून मी देणार, ही मला सरकारला मी विनंती आहे। आणि आमदार खासदार आणि पालकमंत्री त्यांना आम्ही त्यांचा निषेध करतो की ते असताना हे अपंग लोक इथं आज उन्हातान्हामध्ये येणे त्यांना थोडीशी लाज शरम वाटायला पाहिजे की आपल्या निधीमधून त्या अपंगाला काही ना काही त्यांनी मदत करावा। आज त्यांच्या पदाच्या ते नादीमध्ये आहेत ते आणि त्याला वाटतं फक्त पद भेटावं। हाच अपंग लोक आज त्यांना ते साधारण चांगल्या माणसाची मदत करू शकत नाहीत, कमीत कमी त्या अपंगाची तरी त्यांनी करावा, थोडीशी लाज धरावा त्यांनी, नाही तर नसता आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये मुंबई मंत्रालयावर सगळे समाज घेऊन सगळे अपंग घेऊन तिथं मोठं आंदोलन करू। जाहीर पाठिंबा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।